तुम्ही स्वामी समर्थांचा जप करता, तारक मंत्र म्हणता, नामस्मरण करता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे सगळं करत असूनही तुमच्याकडून एक छोटी चूक होत असेल ज्यामुळे तुमचं भाग्य थांबतंय, तर थोडं थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण ही गोष्ट तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेली आहे. एक साधी स्त्री होती, अगदी तुमच्या आमच्यासारखी. ती रोज स्वामींची पूजा करायची, तारक मंत्र म्हणायची, नियमाने नामस्मरण करायची. पण तिच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. घरात तणाव, पैशांची अडचण, मनात अस्वस्थता. ती विचार करायची, मी इतकं सगळं करते तरी स्वामी माझ्याकडे का बघत नाहीत? एक दिवस ती खूप रडत होती. डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. आणि त्याच वेळी तिच्या आयुष्यात काहीतरी घडलं जे तिचं सगळं आयुष्य बदलून गेलं. इथेच एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन खरंच शांत असतं का? की फक्त शब्द चालू असतात आणि मन कुठेतरी दुसरीकडे फिरत असतं? कारण हीच ती चूक आहे जी 90% लोक रोज करतात आणि त्यांना कळतही नाही. बाय द वे, जर तुम्हाला अशा खऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडत असतील तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण पुढे जे सांगणार आहे ते कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्या स्त्रीच्या आयुष्यात जे घडलं ते खूपच विचित्र होतं. ती म्हणते, मी रोज मंत्र म्हणत होते पण मन कुठेच स्थिर नव्हतं. एक दिवस तिला एक वृद्ध व्यक्ती भेटले. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तू मंत्र म्हणतेस पण स्वामींना खऱ्या मनाने हाक मारतेस का? हे ऐकून ती थबकली, कारण तिला उत्तरच सापडलं नाही. आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते. त्या वृद्धांनी तिला एक छोटासा उपाय सांगितला, जो खूप साधा होता, पण त्याचा परिणाम इतका मोठा होता की तिच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. तो उपाय काय होता, तिने काय बदल केला आणि तिच्या आयुष्यात अचानक काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. पार्ट 2 मध्ये सत्य अजून खोल जाणार आहे. ती वृद्ध व्यक्ती शांतपणे तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच स्थिरता होती. त्यांनी हळू आवाजात सांगितलं, तू मंत्र म्हणतेस पण तुझं मन देवाजवळ नाही. तुझं मन तुझ्या समस्यांमध्ये अडकलेलं आहे, म्हणूनच तुला उत्तर मिळत नाही. हे ऐकताच तिच्या अंगावर काटा आला, कारण हे अगदी खरं होतं. ती जप करत होती पण मनात सतत चिंता, भीती, ताण. वृद्धांनी पुढे सांगितलं, स्वामींना शब्द नाही, भावना पोहोचतात. जर मन भटकत असेल तर जप फक्त आवाज राहतो, शक्ती नाही. इथे एक सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा खरंच स्वामींना अनुभवता का, की फक्त संख्या पूर्ण करता? कारण इथेच खेळ बदलतो. त्या वृद्धांनी तिला एक छोटासा पण खूप खोल उपाय सांगितला. त्यांनी म्हटलं, उद्या सकाळी जेव्हा तू जप करशील तेव्हा घाई करू नकोस. प्रत्येक शब्द हळू म्हण आणि डोळे बंद करून स्वामी तुझ्यासमोर उभे आहेत असं मनात स्पष्ट बघ. ती थोडी गोंधळली. तिला वाटलं, ही इतकं साधं आहे, याने काय बदल होणार? पण तिने तो उपाय करून पाहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती शांत बसली, डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच तिने घाई न करता हळूहळू तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. पहिले काही सेकंद मन पुन्हा भटकायला लागलं. विचार आले, घराचे, पैशांचे, ताणाचे. पण ती थांबली नाही. ती परत मंत्राकडे आली, पुन्हा स्वामींचा चेहरा मनात आणला. आणि अचानक तिला काहीतरी जाणवलं, जसं कोणीतरी तिच्या जवळ आहे. एक शांतता जी तिने कधीच अनुभवली नव्हती. तिचा श्वास हळू झाला, मन शांत झालं आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण हे दुःखाचे नव्हते, हे काहीतरी वेगळंच होतं. बाय द वे, इथपर्यंत तुम्ही पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ बघत नाही, तुम्ही काहीतरी शोधत आहात. आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला ते उत्तर देणार आहे. म्हणून अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, कारण ही फक्त सुरुवात होती. त्या एका छोट्या बदलानंतर तिच्या आयुष्यात जे घडलं ते इतकं आश्चर्यकारक होतं की तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे, कारण सर्वांनाच हा अनुभव मिळत नाही. काही लोक हे करूनही काहीच अनुभवत नाहीत. का? नेमकी कोणती गोष्ट आहे जी सगळं बदलते, आणि ती चूक कोणती आहे जी अजूनही बरेच लोक करत आहेत? ही जाणून घेण्यासाठी पार्ट 3 नक्की पहा, कारण पुढचा भाग तुमचं संपूर्ण समज बदलणार आहे. ती त्या अनुभवाने पूर्णपणे बदलली होती, पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न होता. जर हे इतकं शक्तिशाली आहे तर सगळ्यांनाच असं का वाटत नाही? ती पुन्हा त्या वृद्ध व्यक्तीकडे गेली आणि थेट विचारलं, मी जे अनुभवलं ते सगळ्यांना का नाही मिळत? वृद्ध हसले आणि म्हणाले, कारण बहुतेक लोक जप करत नाहीत, ते फक्त जप पूर्ण करतात.
हे ऐकताच ती गोंधळली. त्यांनी पुढे सांगितलं, तू काल काय केलंस माहितीये का? तू पहिल्यांदाच शब्दांवर नाही तर भावनेवर लक्ष दिलंस आणि स्वामींशी जोडली गेलीस. इथंच सगळं रहस्य लपलेलं आहे. जप किती वेळ केला, किती माळा केल्या याने काही फरक पडत नाही. फरक पडतो तो फक्त एका गोष्टीने, तुमचं मन खरंच तिथे आहे का? आता एक क्षण स्वतःला बघा. तुम्ही जप करता पण मोबाईल बाजूला असतो का? मध्येच नोटिफिकेशन पाहता का? मनात दुसरे विचार चालू असतात का? जर उत्तर हो असेल तर हीच ती चूक आहे जी तुमचं पूर्ण कनेक्शन तोडते आणि म्हणूनच परिणाम दिसत नाहीत. वृद्धांनी तिला एक अजून खोल गोष्ट सांगितली. जेव्हा तू जप करतेस तेव्हा तू मागतेस की फक्त जोडतेस? हा प्रश्न ऐकून ती पुन्हा शांत झाली. कारण ती प्रत्येक वेळी काहीतरी मागत होती. शांती, पैसे, समस्या संपाव्यात. पण ती कधीच फक्त स्वामींसोबत राहण्यासाठी जप करत नव्हती. आणि इथेच सर्वात मोठा ट्विस्ट आहे. जे लोक फक्त मागण्यासाठी जप करतात त्यांना कधीच पूर्ण समाधान मिळत नाही. पण जे लोक फक्त जोडण्यासाठी जप करतात त्यांना सगळं मिळायला लागतं. बाय द वे, जर तुम्हाला ही गोष्ट आत्तापर्यंत खरी वाटत असेल तर 1 सेकंद काढा आणि सबस्क्राईब करा. कारण पुढे जी गोष्ट येणार आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे. त्या वृद्धांनी शेवटी एक वाक्य सांगितलं जे तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनलं. स्वामींना इम्प्रेस करू नकोस, त्यांना फील कर. हे ऐकून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. कारण तिला तिची चूक समजली होती. पण इथे अजून एक स्तर बाकी आहे आणि तो खूपच धक्कादायक आहे. कारण काही लोक मनाने जोडूनही तरीही त्यांना परिणाम दिसत नाहीत. का? कारण त्यांच्या आयुष्यात अजून एक लपलेली चूक असते जी ते अजिबात लक्षात घेत नाहीत. ती चूक काय आहे आणि ती टाळली नाही तर काय होऊ शकतं? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 नक्की पहा. कारण पुढचा भाग तुमच्या जप करण्याच्या पद्धतीला कायमचा बदलणार आहे. ती वृद्ध व्यक्ती शांतपणे तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच स्थिरता होती. त्यांनी हळू आवाजात सांगितलं, तू मंत्र म्हणतेस पण तुझं मन देवाजवळ नाही. तुझं मन तुझ्या समस्यांमध्ये अडकलेलं आहे. म्हणूनच तुला उत्तर मिळत नाही. हे ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. कारण हे अगदी खरं होतं. ती जप करत होती पण मनात सतत चिंता, भीती, ताण. वृद्धांनी पुढे सांगितलं, स्वामींना शब्द नाही, भावना पोहोचतात. जर मन भटकत असेल तर जप फक्त आवाज राहतो, शक्ती नाही. इथे 1 सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा खरंच स्वामींना अनुभवता का? की फक्त संख्या पूर्ण करता? कारण इथेच खेळ बदलतो. त्या वृद्धांनी तिला एक छोटासा पण खूप खोल उपाय सांगितला. त्यांनी म्हटलं, उद्या सकाळी जेव्हा तू जप करशील तेव्हा घाई करू नकोस. प्रत्येक शब्द हळू म्हण आणि डोळे बंद करून स्वामी तुझ्यासमोर उभे आहेत असं मनात स्पष्ट बघ. ती थोडी गोंधळली. तिला वाटलं, हे इतकं साधं आहे, याने काय बदल होणार? पण तिने तो उपाय करून पाहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती शांत बसली, डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच तिने घाई न करता हळूहळू तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. पहिले काही सेकंद मन पुन्हा भटकायला लागलं. विचार आले, घराचे, पैशांचे, ताणाचे. पण ती थांबली नाही. ती परत मंत्राकडे आली. पुन्हा स्वामींचा चेहरा मनात आणला. आणि अचानक तिला काहीतरी जाणवलं, जसं कोणीतरी तिच्या जवळ आहे. एक शांतता जी तिने कधीच अनुभवली नव्हती. तिचा श्वास हळू झाला, मन शांत झालं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे दुःखाचे नव्हते, हे काहीतरी वेगळंच होतं. बाय द वे, इथपर्यंत तुम्ही पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ बघत नाही, तुम्ही काहीतरी शोधत आहात. आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला ते उत्तर देणार आहे. म्हणून अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. कारण हे फक्त सुरुवात होती. त्या एका छोट्या बदलानंतर तिच्या आयुष्यात जे घडलं ते इतकं आश्चर्यकारक होतं की तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. कारण सर्वांनाच हा अनुभव मिळत नाही. काही लोक हे करूनही काहीच अनुभवत नाहीत. का? नेमकी कोणती गोष्ट आहे जी सगळं बदलते? आणि ती चूक कोणती आहे जी अजूनही बरेच लोक करत आहेत? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 3 नक्की पहा. कारण पुढचा भाग तुमचा संपूर्ण समज बदलणार आहे.